नमस्कार, वार्ता यूट्यूब न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण अशी चर्चा पुढे येत आहे। प्राधान्याने अमरसिंह पंडित यांचं नाव पुढे आलेलं आहे, परंतु इकडे अमरसिंह पंडित यांचं नाव पुढे येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधला दुसरा जो गट आहे तो प्रामुख्याने या सर्व प्रक्रियेपासून बाहेर आहे। मग हे जर स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस जागा जिंकण्याची पाहत असेल तर मग ही जागा गटबाजीमुळे जिंकणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बघूया या संबंधीचा वार्ता समूहाचा रिपोर्ट। अवघ्या 2 महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात चालवली आहे। सद्यस्थितीला राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून माजी आमदार अमरसिंह पंडित यांचं नाव आघाडीवर आहे व तेच अंतिम उमेदवार असणार अशी राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा आहे। अमरसिंह पंडित एवढा प्रभावी उमेदवार सध्या तरी राष्ट्रवादीकडे नाही, कारण आडसकर व धस नंतर अमरसिंह पंडित हे चांगली मतं खेचू शकतात असा विश्वास राष्ट्रवादीला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा प्रामुख्याने विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांच्याकडे आहे। बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी जिंकेल की नाही हे जरी अनुत्तरित असलं तरी किमान सरासरी एवढे मते मिळाली पाहिजेत हे आव्हान असणार आहे। कारण 2009च्या आणि 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं भाजपला जंग पछाडलं। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना सहज विजय मिळवू दिला नाही। केवळ लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनाच लाखांच्या फरकानं जिंकण्याचा विश्वास होता। लढाई जिंकण्यात माहीर असलेल्या लोकनेत्यांनी सहकार्यांना बळ देण्याचं काम केलं। याउलट स्थिती सध्या राष्ट्रवादीत दिसत आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे हे जिल्हा दौऱ्यावर असून ठिकठिकाणी बैठका घेत आहेत। या बैठकीत प्रामुख्यानं 2 गट दिसत आहेत। एका गटाला सरळ डावललं जात आहे, त्यामुळे लोकसभा जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या किंवा विजयी उमेदवारांची सरासरी गाठण्याचं ध्येय उराशी बाळगणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना गटबाजीमुळे तिथपर्यंत पोहोचण्यास मदत होईल का असा सवाल उपस्थित होतो आहे। बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगला प्रभाव आहे। भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जिल्ह्यावर पकड आहे। त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेचा क्रमांक लागतो। ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये प्रामुख्यानं 2च पक्षात चढाओढ पाहायला मिळाली। आजही तशीच स्थिती आहे। राष्ट्रवादी आणि भाजपा हे 2 प्रभावी आणि लोकमनातील पक्ष आहेत, त्यांना चांगला जनाधार आहे। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या 2च पक्षांचा प्रभाव असणार आहे। भाजपा हा पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेला आहे। उमेदवार कोणीही येऊ देत त्याची तमा न करता जनता दरबारात जाऊन केलेल्या कामाची पावती मागवायची निर्धार खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केलेला आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पक्षानं जाहीर केलेला नसला तरी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचं नाव अंतिम झालं आहे। त्यांचा एवढा प्रभावी उमेदवार अद्याप राष्ट्रवादीच्या कोट्यात नाही। अमरसिंह पंडित हेच भाजपला टक्कर देऊ शकतात असा सूर आहे। त्या अनुषंगानं जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जिल्हाभर राष्ट्रवादीच्या बैठका सुरू केल्या आहेत, ज्यामध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा, बूथ रचनेचा आढावा आणि राष्ट्रवादीची रणनीती यावर भाष्य केलं जात आहे। मात्र या बैठकांना ठराविक गटांनाच निमंत्रण दिलं जातं आणि दुसऱ्या प्रभावी गटाला जाणीवपूर्वक डावललं जात आहे। याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला होऊ शकतो, कारण तुम्ही बीड लोकसभा जिंकण्याचं स्वप्न बघतायत आणि एकाच घरात 2 चुलींना प्रोत्साहन देतायत, त्यामुळे तुमची जिंकण्याची ईर्ष्या पूर्ण होणार का असा सवाल आहे। सार्वजनिक स्तरावर काम करतानाही एका गटाला डावललं जात आहे। नुकतीच जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली, यात नंदकिशोर मुंदडा आणि जयदत्तांना क्षीरसागर गटाला कसलंही स्थान दिलं गेलं नाही। सध्याच्या बैठकाचं निमंत्रण सुद्धा त्यांना नाही। सार्वजनिक स्तरावर पक्षाच्या वतीनं होणाऱ्या कार्यक्रमांना डावलण्याचा दिनक्रम सुरू असतो। मग हे सर्व होत असताना पक्ष नेतृत्वाची देखील काही जबाबदारी आहे। या परिस्थितीवर मात करण्यासाठी पक्ष नेतृत्वानं दखल घेतली पाहिजे, अन्यथा याचा परिणाम लोकसभा निवडणुकीला बसू शकतो। जिल्ह्यात केज विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना मानाचं स्थान आहे। त्यासोबतच बीड येथे आमदार आणि राष्ट्रवादीच्या विधिमंडळाचे उपनेते जयदत्तांना क्षीरसागर यांनाही स्थानिक नेतृत्व बाजूला सारत आहे। शिवाय बीड येथील नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसंदर्भातील एबी फॉर्म हा देखील संदीप क्षीरसागरांकडे सुपूर्द केला आहे। एकूणच जिल्ह्याची राष्ट्रवादी ही ठराविक नेत्यांच्या हातात असल्याची भावना व्यक्त होते आहे। जिल्ह्याला कवेत घेण्याचं स्वप्न पाहत असताना व्यापक दृष्टिकोन असण्याची गरज आहे। विधानसभा निवडणुकीचा माहोल दूर असला किंवा त्यावेळच्या राजकीय समीकरणानुसार उमेदवारी दिली जाणार आहे, परंतु आजपासूनच मुंदडा आणि क्षीरसागरांना बाजूला ठेवून स्थानिक नेतृत्व काय साध्य करू इच्छितं असा सवाल व्यक्त होतो आहे।
अंबाजोगाई शहरात आज बुधवार दिनांक 9 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीला ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा किंवा त्यांच्या अनुयायांना साधं निमंत्रणही दिलं गेलं नाही। जर अशीच परिस्थिती राहणार असेल तर राष्ट्रवादीनं जिंकण्याचा दावा सोडावा असा सूर सामान्य जनातून व्यक्त होतोय। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस असणार अशी चर्चा आहे, कारण सत्ताधाऱ्यांना सामान्य माणूस कदरला आहे। त्यामुळे पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे दोनच पक्ष सामान्य माणसांचा आधार आहेत आणि त्यातच जर मतविभागणीचा फटका बसणार असेल तर पर्यायानं सामान्य मतदार हा भाजपच्या बाजूने जाईल। यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज असणार नाही याचा विचार स्थानिक नेतृत्वाला करणं गरजेचं आहे। अन्यथा जो बूंद से गई वो हौद से नहीं आती याप्रमाणे राष्ट्रवादीची अवस्था होऊ नये अशीच अपेक्षा। वार्ता यूट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, केज, जिल्हा बीड।